आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गुरुवार दिनांक 19 दिसंबर को सुबह 10 बजे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा के परिसर प्रशासकीय भवन के समक्ष गोंदिया जिले के सभी समाज बंधु और भगिनी 10 दिसंबर 2024 को परभणी में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा के सामने भारतीय संविधान की प्रतिकृति को विदुप्र करके कुछ असामाजिक मनुवादी विचारों के लोगों ने कटकारस्थान रचकर अपमान किया। उस घटना के निषेधार्थ आम्बेडकरी समाज बंधुओं और भगिनियों ने आंदोलन किया, लेकिन इस आंदोलन ने हिंसक मोड़ ले लिया, जिससे वहां कुछ समाज बंधुओं को जानबूझकर गिरफ्तार किया गया और उनमें से एक भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी का पुलिस कस्टडी में निधन हुआ। पोस्टमार्टम रिपोर्ट के अनुसार उन्हें वेदना दी गई थी, जिससे मृत्यु हुई है। यह अत्यंत अमानवीय घटना है और उक्त घटना का निषेध व्यक्त करने के लिए दिनांक 19 दिसंबर को सुबह 10 बजे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा के परिसर प्रशासकीय भवन के समक्ष सभी समाज बंधु, भगिनी, राजनीतिक दल, संगठन, सरकारी कर्मचारी एकत्र हुए और परभणी घटना के आंदोलन के साथ आम्बेडकर विचार के नेता विजय वाखोड़े को श्रद्धांजलि अर्पित कर तथा शहीद भीम सैनिक को न्याय दिलाने के लिए, साथ ही ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति न हो, इसके लिए परभणी की घटना का निषेध किया। हे निंदास्पद आहे। अभिषेक शहानी जी कृती केलेली आहे हे खूपच गुंडागर्दीची आहे आणि बेकायदेशीर आहे आणि जे पण आपले महामानव आहेत, डॉक्टर बाबासाहेब आहेत, त्याच्यासारखी महान मानवाला असं शब्दामध्ये बोलणं, निंदा करणं वगैरे हे खूपच चिंतनीय आणि खूपच निंदनीय बाब वगैरे आहे। आम्ही सगळे समाज बांधव वगैरे त्यांचा आम्ही धिक्कार करतो। दुसरी बाब हेतू असं आजच्या जो प्रदर्शन वगैरे आहे, निषेध वगैरे आहे, याचा मूळ हेतू आहे की परभणीमध्ये जे घटना घडलेली आहे, एक वकील करणारा मुलगा, एक वकील करणारा विद्यार्थी जो आपल्या भविष्यासाठी वगैरे कायद्याबद्दल जागरूक आहे, त्यांनी जेव्हा बाबाच्या संविधानाबद्दल जे विद्रूप घटना घडलेली आहे त्याच्या जेव्हा त्यांनी विरोध केलेला आहे, तर त्याला पोलिसांनी जे छडून त्याची शॉकनी आणि मल्टिपल इंजुरी जी हत्या केलेली आहे हे खूपच अमानवी हत्या आहे। आम्ही याचा निषेध करतो आणि आम्ही सगळे जे आयोग आहेत, SC/ST आयोग आहे आणि मानवी आयोग आहे, यांना आम्ही असं एक आम्ही निर्देश देत आहे आम्ही यांची की याच्याबद्दल एक चौकशी करायची, एक स्वतंत्र आयोग निर्माण करून स्थापित करून याच्याबद्दल चौकशी करायची आणि जे दोषी लोक आहे त्यांच्यावर कारवाई करायची, हेच आमची नम्रपणे विनंती आहे। देशाचे गृहमंत्री ज्या प्रकारे वक्तव्य करतायत त्यातनं त्यांची ही मानसिकता दिसून येते। हा काही पहिला वेळ किंवा पहिली वेळ नाही आहे। बाबासाहेब जेव्हा संविधान बनवायला होते तेव्हा सुद्धा RSSची लोक किंवा त्या मानसिकतेची लोक त्यांच्या विरोधातच होती आणि यांच्या पोटातलं नेमकं दुखणं हे आहे की बाबासाहेबांचं संविधान अजूनपर्यंत भारतात लागू आहे आणि तो प्रत्येक वेळी यांच्या प्रत्येक दुष्कृत्याला रोकटोक करत असतो आणि त्यामुळं त्यांना वाटते की एकदा कसं तरी हा संविधान संपवून टाकावा, देशातून घालवावा आणि त्यामुळं ती पोटातली मळमळ जी आहे ती ओठावर येत असते आणि तोच हा प्रकार अमित शहाने आपल्या मानसिकतेतून दर्शवला आहे। ॲक्च्युअली तसं अमित शहाकडून दुसरी कुठली अपेक्षाही नाही, कारण अमित शहा स्वतःच त्याचा बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे। देशाचा गृहमंत्री असलेला माणूस ज्याला तडीपार केलेलं होतं आणि अशा मानसिकतेतला माणूस दुसरं काय बोलणार। बाबासाहेब ज्याला संपूर्ण जग वंदन करतो त्याच्या बाबतीत देशाच्या गृहमंत्र्यांना बोलणं फार लज्जास्पद आहे। दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात जी परभणीत जी घटना घडली आणि एक भीमसैनिक ज्याला आपण स्टेट स्पॉन्सर्ड मर्डर म्हणू शकतो, म्हणजे सरकार पुरस्कृत ही हत्या आहे आणि हे या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आणि स्वतः जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, तसा तो फेल्युअरच आहे। त्याचा कार्यकाळ, जुना कार्यकाळही गृहमंत्र्याचा फेल्युअरच होता, पण हा पहिलाच फेल्युअर, त्याचा मोठा फेल्युअर आहे। मला वाटतं देवेंद्र फडणवीस जे जर आता सत्तेत आले आणि सत्ता जर सांभाळता येत नसेल तर सोडून दिलेली बरी। बहुमत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही चिकटून बसला पाहिजे। तुम्ही एका निष्पाप माणसाला कोठडीत मारता आणि कशासाठी? फक्त त्यांनी जे प्रोटेस्टमध्ये ते जे परभणीला जे घटना घडली आणि त्याच्या बाबतीत जे, म्हणजे जर विरोधकांना आपला विरोध सुद्धा दर्शवता येत नसेल तर ही फार मोठी लज्जास्पद घटना आहे। आम्ही याचा निषेध करतो आणि न्यायिक चौकशी सोबतच ते मृतकाच्या कुटुंबाला व्यवस्थित
कंपन्सेशन मिळावा अशी देखील आमची. परभणीमध्ये जो घटना झालेले हे अगदी निषेधार्थ आणि अमानवीय झालेलं आहे. या संबंधी चौकशी सीबीआय थ्रू व्हावी ही आमची हे मागणी आहे. त्यातल्या त्यात ही जी घटना झालेली तर याची SC/ST आयोगाकडून आणि मानव अधिकाराकडून याबाबत समिती नेमण्यात यावी आणि त्याबद्दल चौकशी यावी हीच आमची मागणी आहे. आणि अमित शहानी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा हीच आमची मागणी. सध्या आपण परभणीमध्ये जी आजकाल बघत आहे, जी घटना घडलेली आहे, माझं असं म्हणणं आहे की कायदे शिकणाऱ्या मुलासोबत जर असं होऊ शकतो, असं कायदेशीर व्यक्ती जो लोकांसाठी कायदा दाखवून कायदा शिकून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करते, जर अशा व्यक्ती सोबत अशी अमानवीय घटना होते तर या देशामध्ये कोणी पण असं सुरक्षित नाही आहे. त्यामुळे सगळ्या लोकांनी याचा निषेध करावा व पुढे यावा अशी देशवासियांना माझी विनंती आहे. जय भीम. मला असं वाटते की हे सत्तेत माजलेले लोक महापुरुषांचा किती अपमान करणार. म्हणजे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवराय पासून तर संविधान रचयिता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा ज्याप्रमाणे अपमान देशाचे गृहमंत्री करत आहेत, हे पूर्ण देशाच्या प्रत्येक व्यक्तींसाठी ह्या लोकतंत्राची ती हत्या आहे आणि लोकतंत्रात राहणारे सगळ्या लोकांसाठी हे खूप अपमानित करणारी हे घटना आहे. कारण एक देशाच्या पार्लमेंटमध्ये जर असं वक्तव्य महामानवाकरिता येत असेल तर ही खूप लाज वाटणारी गोष्ट आहे. यासाठी अमित शहा आणि भारतीय जनता पार्टी तर्फे माफी मागली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे परभणीमध्ये जी घटना झालेली आहे ती घटना ही ह्या देशात या महाराष्ट्राला न्याय देणाऱ्या वकिलावर जर हत्या होत असेल आणि त्यांना सामाजिक रूपेनं मारण्यात येत असेल, मर्डर झाला असेल, तर हे महाराष्ट्र सरकारचा फेल्युअर आहे. त्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इस्तिफा द्यायला पाहिजे ही माझी मागणी आहे.